गणेश मामा चाललेत आज दुपारूनच पेपरला 12वीचा पेपर. उद्या अभ्यास काय नाही झालेला अभ्यास. सगळा नोवेल सगळं मनाने एवढा आपल्या नवीन मला माहिती कोण आठवलं जो भी कसमें खाई थी हमने वादा किया था. ऐक ना मग 2 दिवस झाले एकच स्वप्न पडतंय काय? बोर्डाला बसलोय आणि कोणतरी मला पकडलं. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आता सकाळी नाश्ता आणि चहा घेऊन आता मी कॉलेजला जाणार आहे. गणेश मामा चाललेत आज दुपारूनच पेपरला 12वीचा पेपर. उद्या अभ्यास काय नाही झालेला अभ्यास. सगळा नोवेल सगळं मनाने एवढा आपल्या नवीन नोवेलचं काय माझ्या समजली काय नोवेल 16 मार्क उगच नाही ते. त्याच्यातून मला 4 मार्क होय होय सर थोडेसे राहिले ते जरा जास्तच मम्मीने कडी पाहता टाकलं. बाकी चहा मिक्स केला एकदम नाद. काय म्हणला सीधं सीधंच ना. नाही नाही तिथे बघून सांग सांडे बघून सांडे एवढं करू. पप्पा मला माहिती कोण आठवलं जो भी कसमें खाई थी हमने वादा किया था. ऐक ना मग 2 दिवस झाले एकच स्वप्न पडतंय काय? बोर्डाला बसलोय आणि कोणतरी मला पकडलं. तिकडे तू नॉईस पाहिला का किती नॉईस डिस्ट्रॅक्शन देर इज डिस्ट्रॅक्शन इन द हाऊस हा मी म्हणते मला किडनॅप करतो. आणि आय वॉन्ट तो बरं मला असं भरोसा वाटत नाही का नाही असं. आता मला कसं मला टेन्शन राहत नाही बाहेर जरी गेलो पण तो भरोसाच वाटत नाही एकटं काय करीन. काय म्हणली मडीला फोन देत असं मला वाटलं खरंच फोन लागत होता त्या पोराला. लागत होता खरंच येड्यात काढी दे. कधी कधी एक स्कॅम निघलाय मग ते मिक्सर नको एक स्कॅम काय निघलाय माहिती का. ते काय करणार आपल्या हातातून मोबाईल घेणार बरं का. ते म्हणणार आम्हाला फोन लावायचा आणि म्हणणार की असं असं काहीतरी आणि पुढचे जे घरचे येतात हां तर ते म्हणणार हॅलो हां ऐका ना माझा मोबाईल हरवला आणि ना फोनवर आता आपला मोबाईल घेऊन मग तुम्हाला असं असं मग ते सांगतो. मग ते म्हणणार गाडीचा नंबर काय होता मग याच्या मोबाईलवर OTP येणार ते तिकडून पाठवणार OTP पैशासाठी OTP सांगणार गाडीचा नंबर म्हणून आणि गेले पैसे सगळे. कसं आहे अरे असं स्कॅम नाही चालू इथे. तुला कळलं की मी काय म्हणलो. तू झोपलात लगेच मी सगळं झाल्यानंतर उठलाय. चहा प्यायचा आवाज येत असून ती सवय झाली मला मोठ्याने चहा प्यायचा. बाहेर मी नाही पित तसं चहा. एकदा कोणतरी पाहुणे आले तुम्ही सगळे माझ्याकडे बघा मी तर कोण बघा काय ना कसं चुकला कोण मग मी कोण पटपट करू राहिली उगाच. जातो आता मी कॉलेजला. मी निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला. निबंध स्पर्धा आज अहिल्यादेवी होळकर यांच्यावर निबंध लिहायचा वाचून घेतलंय. आता तिथे जाऊन गाईज आता 4 वाजलेत आणि तर गाईज आता 4 वाजलेत आणि आपल्या भजनीची शूटिंग आहे सध्या. मी सेटअप केला आज. गणेश करीत असतो तसं आज मी करू राहिलो आहे आणि सेटअप झाला आहे. भजनाची शूटिंग घ्यायची आणि आज कीर्तनाला जायचं आहे पण मला असं वाटतं आजचे दिवस सुरू करावं कारण आहे ना भरपूर काम आहे मागं मग ते करायचे आणि वरून ते कीर्तनाला जायचं. कीर्तनाला जायला मग 10 वाजेपर्यंत मला येतायचं नाही 10 साडे 10 वाजे असा विषय. बघतो मी जसं होईन तसं तुम्हाला दिसेन ब्लॉगमध्ये. बाकी आता माईक लावलेत अजून मग मी पेटी घेऊन येईन. वाज कणिक बिनिक आता कुठं ना आवरूच तर 5 असतील मला
बघा मी गेलो तर तुम्हाला दिसेल ब्लॉगमध्ये. भजनाची शूटिंग झाली. मग आता भात मी शिजायला टाकू राहिलो. सकाळी टाकलाच नाही. सकाळी विषय असा झाला, सकाळी भात टाकायला पण मम्मीने ते पोहे ते केले होते. म्हटलं पोह्यामध्ये नियोजन होऊन जाईल, त्याच्यामुळे भात केलाच नाही. आता भात करतो आणि सोयाबीन पण करतो, दोन्ही खातो. पुढचं नियोजन बघतो काय नेमकं. बरोबर एक टायमाचं एक बाऊलभर भात, तेवढाच भात. एवढ्या भातामध्ये नियोजन होऊन जाईल आत्ताचं माझं. भात झाला, इकडे लगेच मी सोयाबीन टाकली. डाएट ऑन दी ऑफ. मम्मीचा व्हिडिओ अपलोड करतोय वादा. आत्ता शूट झालेला तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये, तो आता अपलोड करून राहिला लगेच. अपलोड म्हणजे आम्ही शेड्यूल करून ठेवलेले व्हिडिओ. म्हणजे आता जर व्हिडिओ बनवला तर तो 10-15 दिवसांनी पडतो, कारण मागचे जुने व्हिडिओच अजून हळूहळू पडू राहिले. आणि मम्मीच्या चॅनलवर दिवसाड व्हिडिओ अपलोड होते. तेव्हा आता माझा व्हिडिओ इथे दिसू राहिला स्क्रीनवर. ठेव ना तू ते खा, पण मला दे ना चहा ठेव. पहिला चहा ठेव. अचानक ठरलं आता कीर्तनाला जायचं, मग कॅन्सल झालं होतं. मी जाणार आता, जिम बी मारून आलोय मी आणि कीर्तनाला पप्पा बी जाणार आहेत. आता मधलं एकच सोमवार आहे ना? नाही ते 2 आहेत. 2 आहे, मग तुम्ही येऊ शकता परत. सोमवारी सुट्टी असते म्हणून पप्पा कीर्तनाला येऊ शकते त्या दिवशी. नाही तर मग सुट्टी नसल्यावर मग सगळे दिवस व्यस्त. चलो मी आवरून द्यायला झालं. टोपी बी घेतली, सांगा तुम्हाला दाखव उभा राहायला. मस्तपैकी जातो आता. उद्या पांढरे कपडे घालणार प्रॉपर, बरं का बाप्पा? उद्या आणायचे काय करून प्रॉपर कपडे उद्या. मग काय वाटत नाही आहे. म्हणून पहिली पायरी आहे कर्म चांगलं करा. जीवनामध्ये कर्म करा. आणि आपल्याला वाटत असेल की आपण जीवनामध्ये केलेलं कर्म आहे, आपण जीवनामध्ये केलेला परमार्थ आहे, तो परमार्थ त्या भगवंताच्या चरणाजवळ जावा. तर त्या भगवंताच्या पर्यंत जाण्यासाठी जो परमार्थ आहे ना, तो परमार्थ तितका शुद्ध पाहिजे. कारण की महाराज, तो भगवंतापर्यंत जाण्याकरता आपला आवाज मोठा असून चालत नाही. आपला आवाज मोठा असून चालत नाही. आपल्याकडे किती पैसा आहे ते चालत नाही. आपल्याकडे किती गाड्या आहेत, बंगल्या आहेत, हे चालत नाही. त्या भगवंताकडे आपला आवाज जाण्याकरता, भगवंतापर्यंत आपली हाक पोचण्याकरता ती हाक हिथून मारावी लागते.